कल्याण पूर्वमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मधुर म्हात्रे बेपत्ता असल्याच्या पोस्टरमुळे वाद निर्माण झालाय। या प्रकरणी मधुर म्हात्रेंच्या वडिलांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नीरज कुमार यांच्या विरोधामध्ये अदाखलपत्र गुन्हा दाखल केलेला आहे। पोस्टरमुळे आपल्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आपला मुलगा बेपत्ता नसून देवदर्शनासाठी गेलाय आणि लवकरच परत येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ठाकरे गटाच्या कृत्यामुळे आपलं कुटुंब मानसिक त्रासामध्ये असल्याचं सांगत त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर हा बदनामीचा प्रकार नसून नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या सुरक्षेसाठीच पोस्टर मोहीम राबवल्याचं नीरज कुमार यांनी स्पष्ट केलं आहे। हो सर, संपर्कामध्ये आहे। रात्री आमची बोलणी झाली होती। तो देवदर्शनाला आहे, कोणाचे नवस होते, कोणाचं काय होतं, पहिले ते काम करायला गेला आहे। तो येईल आता लवकरच तो आपल्याकडे। ठाकरे पक्षाकडनं गट स्थापना केली त्यावेळेस पण सुद्धा तो अनुपस्थित होता। तो सूचना नव्हती ना कोणत्या गोष्टीची, म्हणून ते पुढे गेला तो, असं झालं। पण ठाकरे पक्षाचे आपल्या घरी आलेले, घराला पोस्टर देखील लावलेले की तो आला नाही तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल, आपल्याला हे त्यांनी सांगितलेलं। हो सांगितलेलं, पण आता त्यांच्या हिशोबाने ते चालतात ना। आम्ही पण त्यांना बोललो होतो का येईल लवकर, तेव्हा तुमच्या सावधीन करतो, आम्ही त्यांना बोललो होतो। ठाकरे पक्षाकडनं बोललं जातं की शिंदे गटाकडे तो आहे, त्यांना त्यांनी दाबून ठेवलेला आहे म्हणून असं आरोप होत आहेत। नाही, असा काय विषय आमच्या समोर तर अजून आलेला नाही। ते फक्त एक दुसरे आरोप करत असतात, म्हणून तो विषय त्यांचा त्यांनी बघावं, ते आरोप कोण करतायत त्यांनी।